की आमच्या मुलींनी सायकॉलॉजी स्पेशल हा BA मध्ये असताना सब्जेक्ट घेतला होता आणि जे रोज टीचर सांगायच्या वर्गामध्ये, ही रोज उभ्या राहायची वर्गामध्ये आणि टीचरला सांगायची की जे तुम्ही सांगताय हे चुकीचं आहे. बिकॉज मला खूप सारे सायकोलॉजिकल इलनेसवाले लोक माहिती आहेत जे नॉर्मल जगतायत, ते नॉर्मल गोष्टी करतायत किंवा खूप गोष्टी करतायत जे आम्ही पण नाही करत, आणि म्हणून तुमचं सांगणं हे बरोबर नाही. आणि असं ती रोज बहुतेक टीचरला त्रास होत असेल, ती रोज असं म्हणत होते. आणि टीचरने एक दिवस तिला सांगितलं, तू आयदर विषय सोड, नाही तर मी वर्गात यायचं बंद करतो. तर ती म्हणाली मीच बाहेर जाते, आणि ती बाहेर आली आणि पूर्ण दिवस ती बहुतेक विचार करत होती की आम्हाला हे कसं सांगायचं की मी सायकॉलॉजी सोडलाय. पण संध्याकाळी तिने हिंमत करून ही गोष्ट आम्हाला सांगितली की आज माझ्या वर्गात काय झालं. तर मला तुम्हाला असं पण म्हणजे विचारावं असं वाटतं की हे जे आहे ना की पेशंट बरा होऊ शकतो, तो नॉर्मल गोष्टी करू शकतो आणि तो नॉर्मल लाईफ जगू शकतो, हे सायकियाट्रिस्टना, सायकॉलॉजिस्टना, काउन्सिलर्सला पटतं का नाही पटत? बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये देखील बरेच सारखे गैरसमज असतात. आता जे परिणामकारक उपचार आहेत म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हर्जिव्ह थेरपी किंवा औषधं, हे परिणामकारक उपचार आहेत, इव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट्स आहेत. परंतु त्याच्या आधी जे होत होतं ते देखील अजून डोक्यातून गेलं नाही की मानसिक रुग्णाला मेंटल हॉस्पिटलमध्ये वर्षानुवर्ष ठेवलं जायचं का की घरी आले की परत रिलॅप्स व्हायचं. तो दृष्टिकोन अजून लोकांमध्ये बदलला नाही. त्यामुळे त्यांचा देखील असा समज आहे की मानसिक रुग्ण बरा होऊ शकत नाही. परंतु आम्ही असं बघितलंय की बऱ्याच वर्षाच्या काळानं देखील रुग्ण बरा होऊ शकतोय जर आम्ही सांगतो त्याप्रमाणे पेशंटनं प्रयत्न करणं, घरच्या लोकांनी प्रयत्न केले तर आजार बरा होऊ शकतो, निदान नियंत्रणाखाली तरी पूर्ण येऊ शकतो. आणि जर आजार बरा झाला, नियंत्रणाखाली आला, तर नॅचरली त्यांची प्रॉडक्टिव्हिटी ही चांगली असू शकते. काही काही मानसिक आजार, इव्हन मानसिक आजारात त्यांची प्रॉडक्टिव्हिटी जास्त असते. कितीतरी वेस्टर्न क्लासिकल म्युझिशियन आहे, ते ज्यावेळा अति आनंदात असायचे त्यावेळा कितीतरी म्युझिक लिहायचे, आणि उदास असायचे त्यावेळा अगदी क्वचितच म्युझिक लिहू शकत होते. तर काही लोकांना रुग्णाची प्रॉडक्टिव्हिटी हे त्यांच्या मूडशी संगतीत असते, परंतु काही काही वेळा प्रॉडक्टिव्हिटी आजार चालू असताना देखील प्रॉडक्टिव्हिटी कमी होत नाही. पण लोकांच्या ती लक्षात येत नाही. मानसिक आजाराकडे बघण्याचा समुदायाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन हा अत्यंत दूषित आहे. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे वाचन केल्याशिवाय, आणि ते वाचन अगदी डीपमध्ये जाऊन वाचन केल्याशिवाय त्यांच्या लक्षात येत नाही, असं आम्हाला देखील दिसून येतं. मला अजून असं वाटतं की जर पेशंटला आपण एक शेड्यूल दिला, त्याची झोपेची वेळ ठरवली, जेवणाची वेळ ठरवली, कामाची वेळ ठरवली, तर त्याला जास्ती लवकर रिकव्हरीला मदत होते का? हो, आयुष्य हे रेग्युलर असलं पाहिजे. रेग्युलरिटी इन लाईफ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा तुम्ही एक शेड्यूल दिलं तर ते त्याच्यामध्ये, पण तुम्ही ज्यावेळेला रुग्णाकडून बरं आजार चालू असताना अपेक्षा करता की ह्या गोष्टी केल्या पाहिजे, तो आजार जर जास्त प्रमाणात असला तर त्यात तुमच्या अपेक्षा फलप्रूफ होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आजार नियंत्रणाखाली आल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे. रुग्णाला घरच्या लोकांनी आजार समजून दिला पाहिजे असं सांगतो, पण ज्यावेळा आजाराचा भर हा अत्यंत जास्त असतो त्यावेळा त्याला किती जरी साकायचा प्रयत्न केला तर त्याच्यात लक्षात येत नाही, आणि तुम्ही स्वतःचा वेळ आणि शक्ती वेळ घालवता. मग स्वतःचा शक्ती आणि वेळ वाया घालण्यात काय अर्थ, त्याच्यातून काय निघणार आहे, तर ते निघू शकत नाही.
परंतु रुग्णाच्या घरच्या लोकांच्या, शुभकाराच्या घरच्या लोकांना असं वाटतंय की मी जितकं त्याला जास्त समजावून सांगू, उपदेश करू, तितका तो लवकर बरा होत नाही. पण उपदेशाचा एक्झॅक्टली अपोजिट हे होतं. त्याच्यामुळं रुग्ण शुभकाराचं ऐकायचंच बंद करतात. आणि घरात जर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या सल्ला द्यायला सुरुवात केली, वेगवेगळा उपदेश करायला सुरुवात केली, तर शुभार्थीला कळत नाही की आपण कुणाचं ऐकलं पाहिजे, कुठल्या दिशेनं गेलं पाहिजे. तेव्हा घरच्या लोकांच्या मध्ये एक वाच्यता असणे की रुग्णाला कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे, आपल्याला कुठं जायला पाहिजे हे महत्त्वाचं. बरेचसारखे शुभकार आम्हाला सांगतात, डॉक्टर आम्ही खूप प्रयत्न केला हो, पण तो काही सुधारत नाही. परंतु जो तुम्ही प्रयत्न केला तो योग्य दिशेने केला की नाही हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही प्रयत्न करता नाही असं नाही, परंतु अयोग्य दिशेने केला तर त्याचा काय फार उपयोग होणार नाही. तर आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं हे देखील समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते समजून सांगणं हे मानसोपचार तज्ज्ञाचं कर्तव्य आहे. किंवा सायकॅट्रिक सोशल वर्कर, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिक नर्सेस. मी म्हणतोय अगदी कमी शिकलेले वॉर्ड बॉय किंवा वॉर्ड देखील त्यांना देखील ट्रेन करता येतात की तुम्ही कुटुंबियांना किंवा शुभार्थींना, शुभकारांना काय इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे. पण भारतात कसं होतंय, वॉर्डबॉयने सांगितलं म्हणजे ते ऐकण्यासारखं नाही अशी वृत्ती होते. परंतु तसं न मानता हे महत्वाची माहिती आहे हे समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एका कुठल्या तरी डॉक्टरनं म्हटलं होतं की मी इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा मेयो क्लिनिक मध्ये वाढवायचं काम केलं तर मला जास्त ज्ञान मिळेल. ती वृत्ती जर असली तर नक्कीच फायदा होऊ शकेल असं आम्हाला वाटतं. डॉक्टर, एक प्रश्न आहे मला हो की काही शुभार्थी शुभंकरांना मेंटल हेल्थ ऍक्टची भीती दाखवतात. त्या केसमध्ये सायकॅट्रिस्टनी शुभंकरांना कशा प्रकारे मदत करावी किंवा त्यांनी कोणाकडून अशा केसमध्ये मदत घ्यावी शुभंकरांनी? मला समजलं नाही. मेंटल हेल्थ ऍक्ट की शुभार्थी खूपदा मेंटल हेल्थच्या भीती शुभंकरांना दाखवतो. मेंटल हेल्थ ऍक्ट, मेंटल हेल्थचा जो ऍक्ट आहे त्याच्या खाली त्याचे जे राईट्स आहेत तो आपल्या शुभंकरांना दाखवतो. अशी जेव्हा पाळी असते तेव्हा शुभंकरांनी कुणाकडे जावं, कुणाची मदत घ्यावी? मला वाटतं त्यावेळेला तुम्ही तुमच्या मानसोपचार तज्ज्ञाची बरोबर या गोष्टीची चर्चा केली पाहिजे. मेंटल हेल्थ ऍक्ट मध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हे सगळ्याचं संमिश्रण केलं. परंतु प्रत्येकाचा मानसिक रुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. तर त्याच्यामुळे कन्फ्युजन होतंय की नक्की कुणाचं ऐकायचं. तसंच हे जे त्यांचे राईट्स आहेत ते राईट्स तर पाळले पाहिजे, त्याच्याबद्दल लिहा. परंतु त्या रुग्णाला समजून दिलं पाहिजे की ते तू फक्त तुझे राईट्स आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पण तुझ्या ड्युटीकडे लक्ष दिलं नाहीस तर तू कसा बरा होणार? तेव्हा तुम्ही जर त्याला घाबरला, शुभार्थीला घाबरला तर शुभंकर कधीही त्याला बरं होण्याला मदत करू शकणार नाही. बऱ्याच वेळा मी असं बघतो की शुभार्थी हे शुभंकरांना आपल्या हातचं खेळणं बनवतात आणि आपले मनावर करण्यासाठी त्यांना नाचवत राहतात. म्हणजे जशा बाहुल्या नाचवतात तसं ते नाचवू शकतात. आणि तसं नाचवायला लागले तर त्याचा उपयोग शुभार्थींना तर होतच नाही, पण शुभंकरांना देखील त्याचा भयंकर त्रास होऊ शकतो.
तेव्हा तुम्ही शोभार्थीच्या हातचं खेळणं बनणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घेणं हे महत्वाचं आहे. इलाजामध्ये तुम्ही कंट्रोलिंग फॅक्टर असला पाहिजे, तुम्हाला इलाजाचं नियंत्रण करता आलं पाहिजे. इलाजाच्या चाव्या जर शुभार्थीकडे गेल्या तर फारच कमी वेळात शुभार्थी बरा होऊ शकतो असं आम्ही बघतो. कारण त्याला आपलं भलं कशात आहे, आपलं वाईट कशात आहे हे समाजसत्यांची तारतम्यच नसतं. म्हणून निदान आजार जेव्हा जास्त प्रमाणात असतो तेव्हा घरच्या लोकांनी पुढाकार घेणं इलाजामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आम्ही नेहमी सांगतो की शुभार्थींना की तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचं ऐकलं पाहिजे. का? ते तुमचे वैरी आहेत का? ते तुमच्या चांगल्यासाठी सांगतात. पण जेव्हा आजार जास्त प्रमाणात असतो तर ते त्यांच्या डोक्यात शिरत नाही. परंतु आजार जेव्हा नियंत्रणाखाली येतो त्यावेळेला हे डोक्यात त्यांचे शिरू शकतात. तर शुभकरांना रुग्णाला कधी इन्स्ट्रक्शन द्यावा, कशा प्रकारे इन्स्ट्रक्शन द्यावा हे देखील समजणं अत्यंत आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट 100 वेळा सांगितली तर त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. उलट त्याच्यामुळं शुभार्थी चिडचिड करू शकतात, राग करू शकतात किंवा तुमचं ऐकायचं शुभंकराचं ऐकायचं पूर्ण बंद करू शकतात. पण आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चर अजून आहे टिकून, म्हणून फॅमिली इम्पॉर्टंट रोल प्ले करते. वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक खूप लवकर घर सोडतात आणि इंडिव्हिज्युअल असतात आणि ते त्यांचे डिसिशन्स घेत असतात. कुठेतरी आपल्या इथं त्याचा इन्फ्लुएन्स येत आहे का असं वाटतंय का तुम्हाला? हो, खूप असे अभ्यास झालेले आहेत, स्टडीज झालेले आहेत की ज्याच्यामध्ये डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मानसिक आजारांमध्ये सुधारणा चांगल्या पद्धतीची होते डेव्हलप कंट्रीपेक्षा. का? तर तिथं कुटुंबाचा आधार असतो. डेव्हलप कंट्रीमध्ये जर कोणाला मानसिक आजार झाला तर त्याच्याकडं कुटुंबीय दुर्लक्ष करतात किंवा त्याच्याकडे लक्ष किंवा त्यांनी घर सोडून गेलेले असतात, त्यामुळे त्यांची काळजी घेण्याला कोण नसतं. मानसिक आजार सुरू झाला तर बायको घटस्फोट देते किंवा नवरा घटस्फोट देतो, त्यामुळे ते एकाकी पडतात. पण भारतीय कुटुंब पद्धतीमुळं रुग्णाला नक्कीच आधार मिळतो. आणि आम्ही असं बघितलंय की मानसिक आजाराचा किती जरी मोठा परिणाम असला तरी क्वचितच कुटुंब ब्रेक होतं. तेव्हा कुटुंबियाचा आधार हे एक अत्यंत मोठा स्ट्रेस बस्टर. कुटुंबियाबरोबर वेळ खर्च करणं, त्यांच्याबरोबर विचाराची देवाणघेवाण, त्यांच्या इन्स्ट्रक्शन पाळणं हे देखील महत्वाचं आहे. आम्ही ज्यावेळेला सांगतो शुभार्थींना तुम्ही कुटुंबाचं ऐकलं पाहिजे, त्यांना वाटते डॉक्टर माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. पण उद्देश तसा नसून उद्देश असा आहे की तुम्हाला ज्यावेळेला कळत नाही की तुमचं भलं कशात आहे, वाईट कशात आहे, त्यावेळेला तुम्ही घरच्या लोकांचं ऐकलं पाहिजे. आणि घरच्या लोकांचे इन्स्ट्रक्शन पाळणं म्हणजे आभाळ कोसळणं असं काही झालेलं आम्ही बघत.